नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बालाजी निळकंठे, बायर क्रॉप सायन्सचा प्रतिनिधी. आपण इथे साधारण 20 जून 2024ला अलाइन प्लस, जे की आपलं संत्रा आणि मोसंबीतलं तणनाशक आहे, याचा इथे आपण वापर केला होता. तर साधारण आज पाहू शकतो आपण मागच्या वर्षी जून महिन्यात आपण स्प्रे घेतला होता आणि आज आपण इथे 8 जानेवारी 2025 मध्ये आहे. तर आपण आपले शेतकरी केशव भाऊ यांच्यासोबत आपण त्यांचं मनोगत जाणून घेऊया व त्यांना काय वाटते, त्यांनी कशा प्रकारे रिझल्ट वाटला. भाऊ बोलू शकता. अलाइनचा रिझल्ट मला चांगला वाटला, छान वाटला. अलाइनमुळं 3 महिने तर काहीच मतलब कंटिन्यू काही गवत म्हणजे झालंच नाही शेतामध्ये. 3 महिन्यानंतर मग थोडं थोडं कुठे कुठे वाटलं. 3 महिने तर मतलब काहीच त्रास नाही गवतापासून. आपण साधारण 20 जूनला पहिल्यांदा घेतला होता. 20 जूनला पहिल्यांदा, जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिन्यानंतर काहीच नाही. साधारण आपल्याला ऑक्टोबर पासून थोडंफार दिसायला चालू झालं होतं. ऑक्टोबरच्या नंतर दिसायला, ऑक्टोबरच्या नंतर पासून. आणि याच्यानंतर आपण आंतरमशागत मध्ये काय केलं होतं, जसं रोटर वगैरे केलं होतं आपण. हे रोटर आपण कोण्या महिन्यात घेतलं होतं? हे घेतलं होतं आपण ऑक्टोबरच्या शेवटी ऑक्टोबर. आपण एक साधारण असं समजू शकतो, जून पासून ते ऑक्टोबर पर्यंत आपल्याला कुठली दुसरं काही करायची गरज नाही पडली. आणि त्यानंतर या प्लॉट मध्ये तुम्ही दुसरं कुठलं तणनाशक घेतलं होतं का आजच्या दिवसात? नाही, काहीच नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, मागच्या जून पासून आजपर्यंत आपण दुसरं कुठल्याही प्रकारच्या तणनाशकाचा वापर नाही केला. फक्त आपण 2 वेळेस रोटर केलं. आणि सध्या आपण पाहू शकतो, रोटर केल्यानंतरही अजूनही या जमिनीमध्ये पाणी तुमचे 2 झाले असले नाही, आता 4 झाले. 4 पाणी झाले तरी आपण इथं पाहू शकतो, रोटर झाल्यानंतर आणि 4 पाणी झाल्यानंतर नवीन असं गवताची कुठे काही उत्पत्ती नाही दिसत. तुम्ही तुमच्या समजा उद्देशाने म्हणू शकतो, शेतकऱ्याला काय मेसेज देऊ शकतो आपण? नाही, छान आहे अलाइन. शेतकऱ्यासाठी खूप छान आहे, मारलं पाहिजे अलाइन मुळे 4 महिने पण 3 महिने तर कंटिन्यू काही होतच नाही. 3 महिन्याचा तर आपण गॅरंटी घेतो त्याची. तेच आपण जर बाकी शेतकऱ्या लेबर खर्च काढला, त्याची 4 वेळेस मारण्याचा खर्च, 4 वेळेस औषधी खर्च, सगळ्याचा जर हिशोब केला तर कुठं ना कुठं आपला शेतकरी फायद्यात राहील. जर फायद्यात राहते एकाच टोकन अलाइन मुळे फायद्यात आहे. आता आपण जून मध्ये फवारा घेतला होता, त्याच्यानंतर आपल्याला असं गळीचं असं काही वाटलं होतं? नाही, खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनात ती एक शंका आहे, तणनाशक मारल्यानंतर काय होते का? नाही, काहीच गळ वगैरे काहीच नाही. आपण जेव्हा फवारा घेतला तेव्हा आपली फूट होती, फूट चालू होती. पूर्ण फूट चालू होती. त्याच्यानंतर फळधारणा झाली, फळाची साईज वाढली. एवढं सगळं असताना तुम्हाला कुठल्याही अवस्थेमध्ये असं त्याची गळीचं काही वाटलं? नाही, काहीच नाही. तर कुठल्या याच्यात काहीच अडचण नाही, काहीच नाही. धन्यवाद भाऊ, तुमचं मनोगत दिल्याबद्दल. धन्यवाद.